विद्यार्थ्यांना मी फक्त एवढं सांगू शकेल, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील जर आरोग्यवान असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे आणखीन जास्त फोकस करू शकाल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही गोष्ट कशासाठी सांगते, कारण तुम्ही तुमचा फोकस तुमच्या अभ्यासावर व्यवस्थित ठेवावा यासाठी. तर एक राजा असतो आणि त्या राजाला खाण्यापिण्याचे खूप शौक असतात. तर तो खूप छान छान रेसिपी बनवायला लावत असतो त्याच्या आचार्याला आणि खात असतो. पण एकदा काय होतं की तो जो आचार्य असतो तो दमतो, म्हातारा होतो. मग तो बोलतो की आता तुम्ही दुसरा आचार्य बघा आणि आता मी काम नाही करणार. तर तेव्हा राजा मग दुसरा आचार्य अपॉइंट करण्यासाठी इंटरव्ह्यू घ्यायला लागतो वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळ्या आचार्यांचे. मग बरेच लोक येतात, इंटरव्ह्यू देऊन जात असतात, वेगवेगळ्या रेसिपी तयार होत असतात, राजा टेस्ट करत असतो, पण तो सगळ्यांना रिजेक्ट करत असतो. आणि कारण राजाला जसं हवं तसं जेवण मिळत नसतं. मग काय होतं, मग राजा काय करतो, एक अनाऊन्समेंट करतो की जो मला चांगलं चांगलं छान छान खायला करून घालेल माझ्या आवडीच्या रेसिपी, त्याला मी माझी अर्धी प्रॉपर्टी देईन. मग त्यानंतर भरपूर लोक आणखीन कार्यरत होतात, आणखीन जास्त लोक मोटिवेट होतात आणि राजाकडे येतात. त्याच्यामध्ये एक मुलगा असतो, त्याला हे काम राजाचं आचार्य बनायचंच असतं, त्याला हे काम करायचंच असतं. मग तो काय करतो, तो राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो की मी तुम्हाला जशा हव्या तशा रेसिपी करून देईल आणि खूप टेस्टी टेस्टी रेसिपी तयार करून देईल, पण त्यासाठी माझी एक अट आहे. मग राजा म्हणतो काय अट आहे, तो बोलतो की तुम्ही फक्त त्याचं घर 2 ते 3 किलोमीटर असतं, तिथपर्यंत चालत यायचं आणि त्या दिवशी घोडा माझ्याकडे राहील तुमचा. राजा म्हणतो ओके ठीक आहे. मग त्या दिवशी ज्या दिवशी रेसिपी बनवायची असती त्या दिवशी राजा चालत चालत त्याच्या घरी जातो. सगळे लोक येतात पाहायला नेमके ना काय बनवले राजासाठी खायला. आणि जेव्हा राजा चालत चालत दमून त्यांच्या घरी जातो तेव्हा पाहायला जातं तिथं काय खायला बनवलेलं आहे. तर फक्त बाजरीची भाकरी आणि पिठलं असतं. तर राजा ती खूप आवडीनं खातो आणि राजा त्या मुलाला आचार्य म्हणून पण नोकरीला ठेवतो. तर अशा पद्धतीनं जर का तुम्हाला जर भूक असेल अभ्यासाची, तर तुमच्याकडे बर्निंग डिझायर असेल, तर तुम्हीही कोणत्याही गोष्टीसाठी कॅपेबल असू शकता. तर त्यासाठी तुम्हाला तुमची भूक असतं, म्हणजे आपण रोज जेवण करतो, स्वयंपाक करत असतात, रोज स्वयंपाक होत असतो, जेवण होत असतं, खाणं पिणं होतच असतं. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण जास्त भूक लागते त्यावेळेला जी आपण आपली आवड असते, जी खाणं असतं, त्याची पॉवर जी असते तीच असते अभ्यासामध्ये देखील. आपण रोज अभ्यास करत असतो, वाचन करत असतो, लिखाण करत असतो, पण जी भूक असते अभ्यास करण्याची ती जर वाढली तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तो गोल सेट करून त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर तुम्ही लवकर कॅपेबल व्हाल.